अक्षय शिंदेचा मृतदेह कळवा रुग्णालयामधून उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीत आणण्यात आलेला आहे। उल्हासनगर स्मशानभूमीमध्ये मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। शिंदे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दफनविधीला विरोध करत दफनविधीसाठी खणण्यात आलेला खड्डा बुजवला। दरम्यान स्मशानभूमीमध्ये शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। तर पोलिसांनी पुन्हा एकदा जेसीबीच्या मदतीने हा खड्डा खोदलेला आहे। शिवसेना शिंदे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध करत घोषणाबाजी देखील केली होती आणि हा खड्डा बुजवला होता। त्यानंतर पुन्हा एकदा पोलिसांनी जेसीबीच्या मदतीने हा खड्डा खोदलेला आहे। बिल्कुल अक्षय शिंदेचा मृतदेह कळवा रुग्णालयामधून उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीत अखेर आणण्यात आलेला आहे। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि या स्मशानभूमीला सध्या छावणीचं स्वरूप आलंय। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आपल्याला दिसतोय। हायकोर्टाच्या निर्देशानंतर आता निर्देशानुसारच हा संपूर्ण दफनविधी केला जातो आहे आणि कळवा रुग्णालयामधून मृतदेह उल्हासनगरला अखेर आणण्यात आलाय। दरम्यान शिवसेना शिंदे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दफनविधीला जोरदार विरोध केलेला होता। आरोपी अक्षय शिंदेला या ठिकाणी त्याच्या दफनविधीला जागा दिली जाणार नाही अशा पद्धतीचा विरोध केलेला होता, भूमिका घेतलेली होती आणि कडेकोट बंदोबस्तानंतर आता हा अक्षय शिंदेचा दफनविधी पार पडतोय। दरम्यान आपण पाहतो या कार्यकर्त्यांना देखील आता पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर हा संपूर्ण परिसर निकामी करण्यात आलेला आहे। ही थेट दृश्य आपण पाहतोय उल्हासनगरच्या स्मशानभूमीमध्ये सध्या पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी कळवा रुग्णालयामधून उल्हासनगरच्या शांतीनगर इथल्या स्मशानभूमीमध्ये सध्या अक्षय शिंदेचा मृतदेह आणण्यात आलेला आहे। ही थेट दृश्य आपण पाहतोय आणि या ठिकाणीच आता त्याचा दफनविधी पार पडतोय। या दफनविधीला खरं तर सुरुवातीपासूनच विरोध केला जात होता। आमच्या परिसरामध्ये आम्ही जागा देणार नाही अशा पद्धतीची भूमिका स्थानिकांनी घेतलेली होती। मात्र हायकोर्टाच्या निर्देशानुसार आता हा दफनविधी पार पडतोय। पोलिसांनी देखील मध्यस्थी करत शिवसेना शिंदे पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेला आहे। त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केलेली होती। या दफनविधीला विरोध केलेला होता। अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेला आहे। ही थेट दृश्य आपण पाहतोय उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीतली आहेत। उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीमध्ये सध्या पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळतोय। शिवसेना शिंदे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अक्षय शिंदेच्या दफनविधीला विरोध करत त्या दफनविधीसाठी खणण्यात आलेला खड्डा देखील बुजवलेला होता। विशाल वैद्य आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून आपल्या सोबत आहेत। विशाल, आपण पाहतोय शिवसेना शिंदे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला होता, अखेर आता हा दफनविधी पार पडतोय। बरोबर आहे। अशा प्रकारचं जे या दफनविधी बद्दलचं जी पूर्ण तयारी आहे ती करण्यासाठी सकाळी प्रशासन आणि पोलीस जे आहेत या शांतीनगर म्हणून भाग आहे या ठिकाणी एक स्मशानभूमी आहे त्याच्या मागच्या मोकळ्या जागेमध्ये प्रशासन आलेलं असता स्थानिक जे काही नागरिक आहेत आणि शिवसेनेचे स्थानिक नेते शिंदे गटाचे त्यांना माहिती मिळताच त्यांनी या ठिकाणी येऊन ह्याला विरोध दर्शवला। जो खड्डा खणला होता तो सुद्धा बुजवण्यात आला। मात्र त्याच्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करत ती स्मशानभूमी मोकळी केली आणि नंतर पुन्हा एकदा जेसीबी आणण्यात आला आणि खड्डा खणण्यात आला आणि आता काही वेळापूर्वी जो आहे कळवा रुग्णालयात जो ठेवला होता गेल्या 6 दिवसांपासून मृतदेह अक्षय शिंदेचा जो कळवा रुग्णालयात ठेवला होता तो आता इथे आणण्यात आलेला आहे उल्हासनगरला। आणि आता आपण या दृश्यांमध्ये बघू शकतो की त्या ठिकाणी त्याच्या दफनविधीचं जे आहे जे सुरू करण्यात जो विधी आहे तो सुरू करण्यात आलेला आहे आणि त्याचे नातेवाईक असतील, आई वडील असतील आणि अजूनही त्याच्याबरोबर त्याचे परिचित असतील हे या ठिकाणी उपस्थित आहेत। तर स्मशानभूमीच्या बाहेर आणि स्मशानभूमीच्या आतमध्ये सुद्धा मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे। स्थानिक जे शिवसेनेचे नेते आहेत शिंदे गटाचे त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला नेण्यात आलेलं आहे। निश्चितच धन्यवाद विशाल या सविस्तर माहितीसाठी। अक्षय शिंदेचा मृतदेह उल्हासनगर स्मशानभूमीत आणण्यात आलेला आहे आणि आता त्या ठिकाणी दफनविधी पार पडतोय।